तर गॅस टंचाईचा संभाजीनगरमधील शाळांना फटका बसलेला आहे. अनेक शाळांमधील दुपारचं जेवण बंद आहे. गॅस नसल्यामुळे जेवण बंद करण्याची वेळ आली आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे शाळेतलं जेवण बंद करण्याची वेळ आलेली आहे. विद्यार्थ्यांना दोन्ही वेळेचं जेवण घरूनच आणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. युद्ध आखातामध्ये सुरू आहे, मात्र त्याचे परिणाम भारतात दिसत आहेत. संभाजीनगरही वेगळं नाही आहे. संभाजीनगरमध्येही सुद्धा मोठे परिणाम पाहायला मिळत आहेत आणि खास करून गॅस टंचाईमुळं सगळ्यांनाच आता त्रास व्हायला लागला आहे. मी संभाजीनगरच्या एका शाळेमध्ये आणि या शाळेतलं दृश्य तुम्हाला दाखवतोय. एक मोठी शाळा आहे, जवळपास 1000वर मुलं या ठिकाणी रोज जेवतात. शाळा या सर्व विद्यार्थ्यांना दुपारी जेवण देत असते, मात्र शाळेतलं हे जेवण सध्या बंद करण्यात आलेलं आहे. कारण ठरलंय ते गॅस टंचाई. या विद्यार्थ्यांना सुद्धा आता गॅस टंचाईचा सामना करावा लागतोय, कारण शाळेनं प्रयत्न करूनही त्यांना गॅस सिलेंडर मिळालेले नाही. परिणामी दुपारचं जेवण या शाळेला बंद करावं लागलं. शाळेचे टीचर्स आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण विचारूया काय नक्की चित्र आहे. एरवी गर्दी आणि किलबिलाट गोंधळ इथे असेल, आता शांत आहे. खूप शांत आहे, वेगळं वाटतं एकदम की मुलं इथे नेहमी जेवायला येतात, नेहमी किलबिलाट असतो इथे. सध्या इथं सगळी शांतता आहे. बरं, काय काय नक्की गॅस मिळतच नाही आहे? गॅसचा फार तुटवडा चालू आहे. आम्हाला दिवसातून 2 ते 3 गॅस सिलेंडर लागतात, पण सध्या गॅस मिळत नाही जेवढं हवं आहे तेवढं. किती विद्यार्थ्यांना जेवण पुरवता तुम्ही? आमच्याकडे 2000 विद्यार्थी आहेत. 2000 विद्यार्थ्यांना इथं दररोजचं जेवण असतं. अच्छा. सध्या काही दुसरा उपाय करू शकले नाही? गॅसचा शिवाय दुसरा काही उपायच नाही आहे. गॅस तर पाहिजेच आहे त्यासाठी. नक्की कधी या सगळ्यांना गॅस मिळेल याबाबत कुणालाही वाच्यता नाही, सांगता येत नाही आहे. प्रयत्न सुरू आहेत गॅस मिळवायचे, मात्र त्याला यश येत नाही आणि त्यामुळं असा हा सगळा आखातातल्या युद्धाचा परिणाम शाळांवर सुद्धा झाल्याचं आपल्याला दिसतं. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.